चॅलेंज घेतला होता 100 डे 100 व्हिडिओचा, तो आज मी कुठेतरी इथे थांबवत आहे. पण त्याला व्ह्यू नाही आले याचा अर्थ असा नाही की हा माझा रिझल्ट आहे, हा माझा एक फीडबॅक आहे. त्यामुळे तो एक रँडम टॉपिक असल्यामुळे लोक त्यांच्या गरजेनुसार ते व्हिडिओ बघत होते. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजेच 1 जानेवारी 2026ला आपण एक चॅलेंज व्हिडिओ घेतला होता की 100 डे 100 व्हिडिओ आपण बनवणार. आणि जवळजवळ मी आता 50हून जास्त व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेत आणि एव्हरीडे मी अपलोड करत आलो होतो. त्याच्यामध्ये बरेच आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकले होते, जसं की डान्स व्हिडिओज आले, पुन्हा आपल्या माइंडसेटवरती मोटिवेशन व्हिडिओ, रिॲलिटी व्हिडिओ, पुन्हा जर तुम्ही ॲज अ बिगनर असाल, बाईक राईड करत असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवत आलो. त्याच्यानंतर मध्येच मी आता थोडे फक्त डान्स व्हिडिओ टाकले, बिकॉज म्हणजे आमच्या इकडचे जे काही आपलीच ऑडियन्स आहे त्यांचं एक्सपेक्टेशन होतं की आपल्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ आले पाहिजे, म्हणून मी त्या टाकल्या डान्सचे व्हिडिओ. विचार केला की डान्स व्हिडिओ टाकल्यावरती पण लोकांना आवडेल. आणि बघायला गेलं तर आपल्या चॅनलवरती आता जवळजवळ 50हून जास्तच व्हिडिओ अपलोड आहेत. तर बऱ्यापैकी काही व्हिडिओंना आपल्या 400-500 पर्यंत व्ह्यूज गेले आहेत, काही व्हिडिओंना फक्त 100-200 आणि काही म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ असे आहेत ज्यांना फक्त 10, 20, 25 म्हणजे 50च्या आसपासच फक्त व्ह्यूज आहेत, जास्त व्ह्यूज नाही आहेत. तर ह्या गोष्टीतून एक गोष्ट समजली की आपली कोणती व्हिडिओ व्हायरल झाली नाही किंवा आपण व्हायरल नाही झालो किंवा आपली व्हिडिओ चालले नाही, असा अर्थ नाही की आपण फेल झालो किंवा मी फेल झालो आहे. ह्याचा अर्थ असं नाही की फेल झालो आहे, पण यातून मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून शिकायला ही भेटली की ऑडियन्स आहे ना, रँडम जो कंटेंट असतो तो ॲक्सेप्ट नाही करत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या इमोशनवर त्या व्हिडिओ चालणार, पण ज्या व्हिडिओमध्ये जास्त क्लिअरिटी आहे, जे तुमचं क्लिअर टॉपिक आहे, ती जास्त व्हिडिओ चालायचे चान्सेस असतात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुन्हा तुमच्या व्हिडिओचा थंबनेल, तुमच्या व्हिडिओचा टायटल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी चांगल्या केल्या, तरीसुद्धा आपल्याला चांगले व्हिडिओ नाही आले. तर हरकत नाही, आपण प्रत्येक गोष्ट ट्राय केली आणि आपल्याला व्ह्यू नाही आली ह्याचा अर्थ असा नाही की हा माझा रिझल्ट आहे, हा माझा एक फीडबॅक आहे. मला कुठेतरी मनापासून असं वाटत होतं की व्हिडिओ आपण बनवूया डेली, तर लोकांना आवडतील. आणि मी जे गोष्टी म्हणजे ज्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायचा ना, तो जनरल टॉपिक होता. म्हणजे असं होतं की ॲज अ बिगनर, ॲज अ कंटेंट क्रिएटर, ॲज अ तुम्ही वयाने मोठे असाल, लहान असाल, सगळ्यांना ही गोष्ट पटणार. म्हणजे माझं कोण स्पेसिफिक असं ऑडियन्स नव्हतं किंवा एक टार्गेट ऑडियन्स नव्हतं, त्यामुळे तो एक रँडम टॉपिक असल्यामुळे लोक त्यांच्या गरजेनुसार ते व्हिडिओ बघत होते. तर ह्या काही गोष्टी आपल्याला ह्यातून बऱ्याच शिकायला भेटल्या. आणि जवळजवळ मी आता म्हणजे 50-55 व्हिडिओज डेली अपलोड केले. तर हरकत नाही, जे पण काही फीडबॅक भेटला त्यातून काही आपल्या फॅमिलीमध्ये थोडे सबस्क्रायबरसुद्धा जॉईन झाले आहेत नवीन, त्यातून तर त्यांनासुद्धा मला हे सांगायचं आहे की असं काही नाही, आपल्या पुढे भले चॅलेंज मी आज ह्या व्हिडिओमधून संपवत आहे, पण पुढे असं नाही आहे की मी थांबणार आहे, आपण पुढे कंटिन्यू नक्की येणार आहे. पण एक गोष्ट यातून समजली की लोकांना आपण कोणत्या व्हिडिओतून जास्त आवडतो, जसं की ट्रॅव्हल झालं किंवा कोणत्या गोष्टीतून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा रिव्ह्यू व्हिडिओ, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपण चालू करणार आहोत. पण डेली ब्लॉग्स कुठेतरी मला सध्या तरी इकडे थांबवावे लागत आहेत काही रिझनमुळे. तर हरकत नाही, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नक्की आपण चांगल्या नवीन पद्धतीने तुम्हाला भेटू. तर बस मी हेच सांगायचं, चॅलेंज घेतला होता 100 डे 100 व्हिडिओचा, तो आज मी कुठेतरी इथे थांबवत आहे. पण व्हिडिओज येणं थांबणार नाही आहे, व्हिडिओ आपले कंटिन्यू येतील, पण डेली व्लॉग्स किंवा डेली व्हिडिओ नाही येणार. आता प्रॉपर प्रिपरेशन, प्रॉपर सगळ्या गोष्टी करून नवीन पद्धतीने येण्याचा आपण ट्राय करणार आहोत. आणि अगोदर जसा आपला फ्लो होता तसंच कुठेतरी पुन्हा एक ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न नक्की करू. तर आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला बघितलं, जे लोक आजपर्यंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. जर कोणताही क्वेश्चन असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की करा, त्याचा आन्सर मी नक्की देईन. तर बस भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.